तर मित्रांनो, आम्ही आलो आज खेकडी पकडायला आणि परत एकदा मरळीसाठी गळ लावणार आहे आपण. त्याच्यासाठी खेकडं पकडणार आहे. तुम्हाला दाखवतो कसं पकडायचं ते. दाखव ना. भेटले का असे खेकड? तर एक पाण्यात आहे पण ती मेलेली आहे. आणि असं जाणारे वाड्याने पकडत ते पांढरी खेकड मरळी पकडण्यासाठी. एक सापडले. सापडले कुठे? हे बघा, अशी खेकडं पकडायचे आहेत आपल्याला. कुठे? पाण्यात. हे बघा, इथं बी पाण्यामध्ये एक पकडलं. पकडलं परत. हा आहे इथं पाण्यामध्ये एक. आणि इथं दगडी पशी आहे. या पांढरा खेकाड आहे. हे पाणी पडतं, या पाण्याला खाली गवत खाण्यासाठी आलेलं आहे ते. पळत आहे. खेकडं इकडून असणार आहे. खेकडं कशाने तरी खालेलं आहेत. मला वाटतं घोरपड आपण मागच्या वेळेस बघितलेली इकडं ना, घोरपडीनेच खाल्लेली असं. इथं पण मेलेलं आहे, खाऊन टाकलेलं आहे. आहे का? तिथं वर आहे बघ. तिथे दिसलं का? पाण्यामध्ये पकड त्याला. पळालं बघ, पळालं. पुढे गेलं का बिळामध्ये? अरे ते बघ, इथं बघ, हे बघ. हे दिसलं का? हां, तिथं पळाला बघ पुढं. गेलं का पळून? गेलं. इकडं जाते ते पुढं पण आहे बघ. हे बघ, ते बी गेलं. खेकड बिळ्यामध्ये आहे. ते आता वाशक पकडतोय. आहे का? बघू, दाखव. टाक त्याच्यामध्ये. तर आम्ही आता तिथून इथपर्यंत इतकी पकडलेली आहेत आणि तरी आपण आपल्याला अजून लागणार आहेत. मला तर आपण पुढे जायला पाहिजे. दगडी खाली मला वाटतं आहे खेकड. आहे का? पकडलं का? पुढे गेलं. तर मित्रांनो, मी सुद्धा 3 खेकडे पकडलेले आहेत हातात. बघा, पांढरे आहेत.
होत्या 3 खेकडे आहेत. धर घे. बघा अशोक पण येतोय तिकडून. आणि जवळ डोंगरापर्यंत आलेलो आहे आम्ही. इकडं काही पाणी नाही अजिबात. पाणी लई कमी त्याच्यामुळं खेकडी नाही भेटत. इकडं भेटल्या का अशोक खेकडी? 2-3 भेटले का फक्त? मग आता आपल्याला इथूनच जायला लागेल. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे जंगलातून बाहेर खेकडी पकडून. आणि खेकडी आम्हाला भेटल्यात, थोड्या जास्ती भेटल्यात. तर आम्ही आता चाललो आहे, तुम्हाला दाखवतो. घरीच चाललो आहे, पण तुम्हाला त्या मारणार म्हणून तोपर्यंत पाण्यात ठेवलेले आहेत आम्ही. इतक्या भेटलेल्या आहेत खेकडी, या जाळीमध्ये ठेवलेले आहेत. तर असं वाटतं की बस होती ना आता एवढ्या गाळाला. चालू कर. मित्रांनो, आता गळ लावलेले मरळीला. मला दाखवतो मरळ लागले का नाही. नदीच्या कडून या साईडला असं वरपर्यंत. तर आम्ही आलेलो आहे आता दावणी लावायला मरळीचे गळ. आणि अशोकसुद्धा इथं टूप फुगवते. तोपर्यंत फुगून घेतल्यानंतर लावणार आहे आपण या साईडला नदीच्या. तर मित्रांनो, आम्ही लावलेले साईडला गळ आणि गळ काढून झालेले आहेत. आणि एकच मरळ लागलेले आपल्याला, ती पण बारीक आहे. त्याच्यामुळं आम्ही निघालो आहे घरी.